एका अडल्ट बुटीककडून माझ्या घरी एक पार्सल आले, पण ते दुसऱ्या एका महिलेच्या नावे होते. मी रिटर्न ॲड्रेस तपासला, ते एका अडल्ट टॉय कंपनीकडून होते. मी शांतपणे ते पार्सल माझ्या पतीसमोर नेले. कोणताही आरोप नाही, कोणतीही ओरड नाही. मी फक्त त्याला विचारले की त्याला याबद्दल काही माहिती आहे का? त्याचे उत्तर लगेच आले आणि तो बचावात्मक पवित्रा घेऊ लागला. तो गोंधळलेला दिसला नाही, उलट त्याने उलटून माझ्यावरच प्रश्न विचारले की अशी गोष्ट इथे आलीच कशी. त्यानंतर मी पार्सलवरचे नाव शोधले. ती महिला माझ्या पतीच्याच प्रोफेशनल क्षेत्रात काम करत होती आणि ती त्याच भागात काम करत होती जिथे तो नेहमी जात असे. माझ्या पोटात गोळा आला. माझ्या पतीला खोटं बोलण्याची सवय होती आणि अचानक सर्व गोष्टींची साखळी जुळू लागली. मला वाटले की तो मला फसवून सत्य लपवत आहे. मी हे असं सोडून देऊ शकत नव्हते. मी एक बनावट ईमेल आयडी तयार केला आणि त्या महिलेशी संपर्क साधला. मला वाटले की माझ्याकडे आता सर्व पुरावे आहेत आणि मी सत्याचा सामना करायला तयार होते. मग तिने मला ईमेलद्वारे उत्तर दिले. असे समजले की ती त्याच रस्त्यावर तिच्या आईच्या घरी राहते. तिने पत्ता लिहिताना फक्त एक चूक केली होती, एक आकडा चुकला होता. ते पार्सल तिच्यासाठी आणि तिच्या पतीसाठी होते, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात थोडा रंग भरण्यासाठी. एका साध्या चुकीमुळे मी एका निष्पाप अनोळखी स्त्रीवर माझ्या पतीसोबत संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. आणि माझ्या पतीबद्दल? तो बचावात्मक होता कारण तो स्वभावतच तसा आहे. मला स्वतःची खूप मूर्ख वाटली, पण माझ्या लग्नाला या धक्क्याची नितांत गरज होती.